मंडळी, ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रवींद्र महाजनी यांच्या निधनाला आता काही महिने झाल्यानंतर आता त्यांच्या पत्नी व अभिनेता कश्मीर महाजनीची आई माधवी महाजनी यांनी त्यांचं चौथं अंक हे आत्मचरित्र पुस्तक नुकतंच प्रकाशित केलंय. यात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट आठवणींचा खुलासा केलाय. तसंच यात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी सुद्धा एक आठवण शेअर केली. माधवी महाजनी या त्यावेळी वानखेडे स्टेडियममध्ये नोकरी करत होत्या. नोकरी करत असताना काही लोकांकडून त्यांना त्रास दिला जात होता. हे प्रकरण थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर गेलं आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच माधवी महाजनी यांची ही समस्या दूर झाली. अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात लिहिलंय की वानखेडे स्टेडियममध्ये मी मेंटेनन्सचं काम करीत होते. माझ्या हाताखाली 8 मुलं होती. स्वच्छता, स्टॉक बघणे ही कामं मी बघायचे. तिथल्या स्टाफपैकी मी एकटेच पदवीधर होते. पण त्यातून तिथल्या काही मुलांच्या मनात माझ्याबद्दल आकस निर्माण झाला. आमच्या ऑफिसमध्ये 2दा लेटमार्क चालत असे, पण त्याच महिन्यात 3रा लेटमार्क झाला की एका दिवसाचा पगार कापला जाई. स्टाफची ती मुलं माझ्या नावापुढे लेटमार्क झाल्याचं दर्शवण्यासाठी लाल चौकोन करायची, असं माधवी यांनी सांगितलंय. पुढे माधवी महाजनी यांनी या संबंधित घडलेला प्रसंग सांगत म्हटलंय की एकदा मी ऑफिसमधून घरी आले. रवीची मुलाखत घेण्यासाठी कुणी पत्रकार बाहेर बसला होता. मी आल्यावर रवी आतमध्ये आला. माझ्या मनात राग खदखदत होता. सगळं काम मी नीट करत असतानाही माझे रेकॉर्ड कुणीतरी खराब करत होतं. घरी आल्यावर मी त्याबद्दल रवीला सांगितलं. मुलाखत घेणारा तरुण मुलगा होता. त्याच्या कानावर आमचं संभाषण गेलं. त्याने आमच्याशी काही न बोलता परस्पर बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नीला फोन केला. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ त्याने माझ्यासाठी घेतली आणि तसं सांगितलं. आम्हाला कळल्यावर आम्ही म्हटलं, अरे एवढीशी गोष्ट थेट बाळासाहेबांना कशाला सांगायची? याची काही गरज नव्हती. पण त्यांच्या भेटीची वेळ त्याने घेतली होती. पुढे माधवी म्हणाल्या की ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाळासाहेबांकडे गेले. माझे सासरे हरा महाजनी यांचं नाव बाळासाहेबांच्या हस्तेच आमचं घर असलेल्या रस्त्याला दिलं गेलं होतं. त्या दिवशी तो समारंभ झाल्यावर बाळासाहेब आमच्या घरी येऊन चहा घेऊन गेले होते. मी त्यांच्या घरी गेले तेव्हा बाळासाहेबांनी त्यावेळेचा त्यांचा युनियन लीडर मोरीला मातोश्रीवर बोलावलं. तो आला तेव्हा खूप घाबरलेला होता. घाम पुसतच तो आला होता. बाळासाहेबांनी त्याला फैलावर घेतलं. या कोण आहे माहिती आहे का? यांच्या वाटेला कोणी गेलं तर बघा, असं त्याला सुनावलं. मीनाताई घरी होत्या. त्यांनी मला आत बोलवलं. आमचं बोलणं वगैरे झालं. त्यानंतर मात्र मला ऑफिसमध्ये कुणीही त्रास द्यायला धजावलं नाही. अशी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची एक चांगली आठवण माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात लिहिली आहेत. यावरूनच बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच माधवी महाजनी यांची कामावरची ती समस्या दूर झाली होती, असा खुलासा माधवी महाजनी यांनी त्यांच्या या पुस्तकात केलाय.